प्रभाग 14 मधून आपण निवडणूक लढवत आहात, तर मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद लाभतोय? नमस्कार, मी केतन राम भगत, महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 14 मधून मधून निवडणुकीला सामोरे जात आहे. तसंच माझे 3 इतर साथीदार आहेत, मनीषा म्हात्रे, आर्या जाधव आणि लतीफबाई शेख. हे माझे प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणुकीला उभे आहोत. आपण प्रचाराला जात आहात त्यावेळेस नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभतोय? प्रचाराला जात असताना मी माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक वार्डात माझ्या जे जे सेक्टरमध्ये मी जातोय तिथे मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी प्रचार करत आहोत. प्रचार करत असताना मला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत आहे की लोक अक्षरशः आम्हाला घरात बोलून आमचं ऑक्शनही करत आहेत आणि मला हात जोडून अशी विनंती करते का तुम्ही आमचा विकास करा, विकास तुम्ही घडवणार आहेत. आम्हाला ही बीजेपी पार्टी ही नकोय, आम्ही अक्षरशः यांना कंटाळलोय, असं आम्हाला वारंवार जिथे जातो तिथे आम्हाला हेच ऐकायला मिळत आहे. हा प्रतिसाद आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रमाणात आम्हाला मिळत आहे, त्यामुळे आम्हाला कळतोय का आमचा विजय हा निश्चितच आहे. आम्ही जनतेत जाऊन घरोघरी जाऊन हा यांचा आशीर्वाद आम्ही घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला वाटतंय का आमचा विजय निश्चित आहे. पण नागरिकांच्या कोणत्या समस्यावर उपाययोजना करणार आहात? नक्कीच माझ्या गावात मी बघत आहोत ना, मी प्रचार करत असताना इतरही बघत आहोत. माझ्या गावाचा मी जर बघितला तर माझ्या प्रभागामध्ये तसा हा विकास कोणता झालेलाच नाहीये. यापूर्वीचे जे नगरसेवक जे होते आमच्या गावातून येत होते सारिका भगत, यांनी तर आमच्या गावाचा विकास हा केलेलाच नाहीये. म्हणून तर ह्या पक्षामध्ये न राहता हे दुसऱ्या पक्षात बीजेपी पक्षामध्ये गेलेले आहेत, भारतीय जनता पक्षात हे गेलेले आहेत पक्ष सोडून. पण मी जर पाहत असताना आमच्या गावाचा जर विचार करायचा ठरवला तर विकास हा नाहीच आहे. पाण्याची ही खूप मोठी समस्या आहे गावात. पाणी हा येतच नाहीये. जर एक महिन्याचं 30 दिवस बघितलं तर 20 दिवस पाणी नाहीये. 20 दिवस पाणी त्याच्यातून 20 दिवसातून 1 तास हा पाणी येते. आता नुकताच 1-2 दिवसापूर्वी लाल पाणी आलेलं आहे. ही तर मोठी समस्या आहे की पिण्याच्या पाण्यामध्ये नळाच्या लाईनमध्ये लाल पाणी येतंय, ही मोठी समस्या आहे. रस्ते जर बघितलं तर रस्ते हा गावामध्ये रस्ताच नाहीये. माझा गाव हा महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर आहे, तरी पण आमची समस्या काही सुटत नाहीये. रस्ता आहे, रस्ते खड्डे आहेत, नाले आहेत, गटारे आहेत, गटारे फुटलेले आहेत, सांडपाणी हा रस्त्यावर येते. ही समस्या अजून काही आमची सुटत नाही. इतकी वर्ष झाली महापालिका आहेत, पहिले नगरपालिका होती, नगरपालिकांनी ही विकास म्हणजे हा केलाच नाहीये, झालाच नाहीये. यापूर्वी नगरसेवक होऊन गेलेले आहेत. शौचालयाची समस्या आहे, शौचालय आहे पण शौचालयात पाणी नाहीये. आज गावामध्ये माझी लोकसंख्या पाहता घरोघरी बाथरूम तर आहेतच, पण जे भाडोत्री वर्ग आहे त्यांना शौचालयासाठी बाहेर जावं लागते. पण शौचालय आहेत पण त्याच्यात पाणी नाहीये. ती ही एक मोठी गंभीर समस्या आहे. त्याच्यामधून पसरणारी दुर्गंधी हा खूप माझा मोठ्या प्रमाणात हा माझ्या विभागामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर हा सोडवण्याचा काम मी प्रत्यक्षात या माझ्या प्रभागामध्ये करणार आहे. हे जे विकासाचे मुद्दे घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि हे विकासाला सामोरे जात असताना मायबाप जनतेला एकच मी विनंती करतोय तर विकासासाठी मला तुमची सेवा करण्यासाठी एक संधी द्या आणि ते नक्कीच मी विकास करण्यासाठी हे माझं काम मी पूर्ण करणार आहे. आताच मी नुकताच एक न्यूज बघितलेली आहे. माझे जे विरोधक प्रतिस्पर्धी आहे त्याची न्यूज बघितलेली आहे का ते असे बोललेले आहेत की माझ्या प्रभागामध्ये 4ही उमेदवार निवडून येणार आहेत. पण ते असं बोलले की सारिका भगत आणि इक्बाल काजी यांच्या जीवावर मी आमचे 4ही पॅनलमध्ये उमेदवार निवडून येतील. जर जो असं बोलत असेल तर मला असं वाटतंय की सतीश पाटील हा स्वतःच्या जीवावर नाहीये तर दुसऱ्याच्या जीवावर हा निवडून येणार आहे. पण म्हणजे असंच मला असं वाटतं की याच्या प्रभागामध्ये याचा काही कामकाजावर काही लक्ष नाहीये, हा विकास कोणती कामं केलेली नाहीये, हा दुसऱ्याच्या जीवावर उभा राहिलेला आहे. म्हणजे असं मला समजून येते की माझा विजय हा निश्चित आहे. माझ्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवाराचा स्वतःवर विश्वास नाहीये, निवडून येण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाहीये. तो दुसऱ्याच्या जीवावर निवडून येते असं सांगत असेल तर तो विकास काम कसे करेल? तो जो आता हा निवडणुकीला उभा आहे तो आमदाराच्या जीवावर उभा आहे. आमदारांनी त्याला दिलेली संधी आहे. एखाद्याचा त्याग करून कोणी कोणाचा बळी घेतलाय आणि कोणाचा बळी गेलाय, कोणाचे मुलं गेलाय,
हे जगजाहीर आहे, लोकांना समजते. एक पक्का राजकारणी व्यक्ती ज्याचा राजकारणाशी वारसा हक्क म्हणून पनवेल जगामध्ये पनवेल या तालुक्यामध्ये त्याचं नाव आहे. त्याचं नाव सर्वांना माहीत असताना जर हा स्वतः आमदाराच्या जीवावर सीट मागत असेल, उमेदवारी मागत असेल आणि तो संधी घेत असेल तर हे चुकीचं आहे. कारण याला विकास कामाचं धोरण याच्याकडे कोणतंही नाहीये. तर ते निवडून येण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाहीये, म्हणून तो असं बोलतोय लोकांच्या पुढे का सारिका भगत आणि इक्बाल काजी यांच्या जीवावर आमचे 4 उमेदवार येणार आहेत. पण मला असंही म्हणायचं आहे का सारिका भगत ही लास्ट टाइम नगरसेविका होती. त्यांनी 5 वर्षामध्ये काय विकास कामं केली हे आमच्या गावातील लोकांनाही माहिती आहे. आमच्या गावातील लोक सारिका भगत जेव्हा प्रचाराला येते ना, अक्षरशः त्यांना सांगते की बाई तू आमच्या गावात येऊ नको, तुम्ही कोणतीही आमची कामं केलेली नाहीये. म्हणजे जर सारिका भगतच्या जीवावर जर हा बोलत असेल की निवडून येणार आहेत तर ती स्वतः आमच्या गावातून तिला कोणी विचारत नाही. ती निवडून येण्याची क्षमता तिच्यामध्ये पण नाहीये, तिला कोण निवडून देणारही नाहीये. तर म्हणजे हे लोक घाबरलेले आहेत, एकमेकांच्या दुसऱ्यावर ढकलत आहेत का तू मला निवडून आण, तू मला निवडून आण. म्हणजे स्वतःवर यांचा विश्वास नाहीये. आज इक्बाल काजी यांचं नाव घेते. इक्बाल काजी हा पैशाने खूप मोठा आहे. त्याला ही अचानक मिळाली संधी आहे, जबरदस्ती दिलेली संधी आहे. मी प्रचार करत असताना माझा हा प्रभाग हा मोहल्ल्यापासून तर मोठा खांदा सेक्टर 25 का मोठा खांदा कोणी सेक्टर 13, 14 साईनगर हा असा एवढा मोठा माझा प्रभाग आहे. पण मोहल्ल्यामध्ये मी डोर टू डोर जातोय, लेकिन विकास का कोई इनके पास धोरण नहीं है. ये सारे जितने भी सीट्स है मेरे जो प्रतिस्पर्धी हमारे 4 सीट के प्रतिस्पर्धी इनको जबरदस्ती दी गई सीट है. हे असे म्हणजे हे असे लोक त्यांच्या मोहल्ल्यातून लोक मला बोलतायत. तो सर आप लोगों का चारों भी अपने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार है, आप लोगों की जीत पक्की है, आप लोग जीत जाओगे. हे असे समोरून मला जे प्रचार करत असताना जे उत्तर येतात समाजांचे, तर असं आम्हाला वाटते की आमचा विजय हा नक्कीच आहे आणि आम्ही हे विजयी होणारच आहोत. 15 जानेवारी रोजी मतदान आहे, तर मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी एकच विनंती आहे, महाविकास आघाडीतर्फे मी स्वतः केतन राम भगत, तसेच मनीषा अनंत म्हात्रे, आर्या प्रवीण जाधव, लतीफ रऊफ शेख असे आम्ही 4 उमेदवार आहेत. आम्ही 4 उमेदवारांची आमची शिट्टी ही निशाणी आहे. येत्या 15 तारखेला आमच्या नावाच्या पुढील शिट्टीचं बटन दाबून आम्हाला तुम्ही भरघोस मताधिक्याने निवडून द्या आणि येत्या महाविकास आघाडीला 15 तारखेला आम्हाला 4ही उमेदवारांना निवडून द्या असाही मी तुमच्याकडून आशीर्वाद मागतो. आम्हाला 4ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या असेही तुमच्याकडून मी आशीर्वाद मागतो.